नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ताच आंघोळ केली, चला आता कपडे घालून घेऊया. बघा शर्ट आपण घालून घेतला शर्ट. आपण थोडं फोल्डिंग वगैरे करणार आहे. आपलं झालं फोल्डिंग. अरे रे, आपण शर्ट तर घातलं, अजून पॅन्ट काही घातलंच नाही. चला पॅन्ट पण घालून घ्या. बघू शकता आपण पॅन्ट घालून घेतला. झालं आपलं पॅन्ट घालून. चला तर आता मित्रांनो आपल्याला थोडं मेकअप करायला लागेल. बघू शकता आपण बिगा मेकअप लगेच मेकअप करूया. झालं आपलं मेकअप. तर चला बघूया आता आई काय बनवते, कारण डब्याची वेळ झाली, आपल्याला टाइम झालेला आहे. बघूया आता आई बनवते. आईला विचारलं, आई काय बनवते? आई बोलली की बाळा तुझ्यासाठी पुलाव भात बनवते. मी म्हणलं बरं चालते आई, काय विषय नाही. आईचं स्माईल बघू शकता. हे बघा कुकर, याच्यामध्ये आहे आपलं पुलाव भात. ते लवकर होईल, त्यावर आपण मोत्यासोबत टाइमपास करूया. बघू शकता हे आपलं मोत्या. दररोज आपण याचा पण व्हिडिओ काढत असतो, कारण हे आपलं जीव आहे. कारण याच्या मागं पण आपल्याकडे एक मोत्या होता, तो एक्सपायर आहे. तुम्हाला मागच्या वेळी सांगितलंच असेल. तर आता तुमचं मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपण व्हिडिओ बघा, पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण तुमच्या लाईक शेअरनी आपलं काही पुढे तरी उपयोग होऊ शकतो. तर चला जाऊया व्हिडिओमध्ये पुढं. तर बघू शकता आता मी म्हणलो मम्मी नाश्ता दे. मम्मी दिले माझ्या पैशामध्ये दुकानात जाऊन दूध पिशवी घेऊन ये. मग आता चालू दूध पिशवी घ्यायला. दुकानात आलो आणि मामाला बोललो, मामा दूध पिशवी आणि 20 बिस्किटचा. ते बोलले जा बाळा आतमध्ये जाऊन दूध पिशवी घे. म्हणलो बरं जातो. गेलो आपण. इथं हे उघडला, त्याच्यामध्ये बघा दूध पिशवी. आपण मोठी दूध पिशवी घेणार आहे. आपली मोठी दूध पिशवी घेतली आणि दरवाजा लावून दिला परत. तिला लावून आता चाललो आपल्या रस्त्याला. बघू शकता आपण दूध पिशवी घेतली. चला आता मामानं दिलं. मामाला बोललो द्या आपलं बिस्किट. दिलं आपलं बिस्किट. मग आता बोललो मामा हिसाब करा. हिसाब केला मामाने. चालते आपले पैसे तेवढे आपल्याला घेतलेत आणि बाकीचे आपले देऊन टाकले. मग आपण घेऊन आता निघालो घरी. आता घरी जाऊन आपण नाश्ता करणार आहे. बसलो नाश्त्याला. आईने दिलं दूध बिस्किट खाऊन आपण कामाला निघून जाणार आहे. चला आता रपारपा खाऊन घेतो मी. तर व्हिडिओ बघत राहा. बघू शकता आपला भात पण झालाय. आई डबे भरून झाल्यावरती आपण डबा घेऊन जाणार आहे कामाला. आईला बोललो आई भात कमी कर जरा. नाही बाळा पोटभर का असं बोलली. मग घेतलं डबा, दिला आपल्या पिशवीत ठेवून. म्हणलं आई ताटली दे ग एक. आईने ताटली दिली आणून, दिलं ती पिशवीत ठेवून. घेतला आपला डबा आणि निघालो बाहेर. तर मित्रांनो आता आपल्याला बुटं घालायचे. आपण रपारपा घालून घेऊ बुटं. बघू शकता लगेच आपण घातले बुटं बाहेर. आता चला घातली. आता बुटं घेतली आपली पिशवी, निघालो आपल्या कामाच्या रस्त्याला. बघू शकता आपली पिशवी. आपण निघालो कामाला. बघू शकता हे आता अभि आलाय, आपलं वाट बघतोय. आज लवकर झालाय. ते बघू शकता आपलं पांगरे माताचं जाऊ. म्हणलं चल अभि आता बसलोय. तो म्हणला अरे पुढं पाऊस आहे, मला रेनकोट घालू दे. म्हणलं आता घाल बाबा. काय त्यांनी घातले पावसाळ्याची पॅन्ट. त्याला बोललो चल बाबा जायचं आपल्याला लवकर. बघ काय नाही. मग बसलो गाडीवरती, निघालो आपल्या कामावरती. तर मित्रांनो अभि बोलला काय करतोय. म्हणलं ब्लॉग करतोय आज पण. मग त्याचा मी चांगलं करतोय. मग आता काढ म्हणलं आपला व्हिडिओ. मग बघू शकता हे आपलं कुमशेत पाट आहे पांगरे माताच्या खाली, आणि ते कुमशेत पाटाचा रस्ता आहे. तर बघू शकता आपण चाललो. एकदम वातावरण पण पावसाचं वातावरण आहे. एकदम प्रसन्नमय वातावरण. आणि तुम्ही पूल बघू शकता. महाबळेवाडीचं पूल आहे. एकदम पाणी वगैरे एकदम टकाटक आहे. एकदम हिरवागार, एकदम मन प्रसन्न होणारं असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता. आता पुढे बघूया आपण. बघू शकता इकडे पाऊस नाही काय नाही, पण आपल्या पांगरे मातेवरती खूपच पाऊस होता म्हणून आपण रस्त्याचा व्हिडिओ काढला नाही. बघू शकता आपण आलो जवळ, आपल्या कामाच्या पंपाच्या जवळ आलो. एकदम प्लॅटिनम वगैरे तुम्ही बघू शकता. आता आलो आपण आपल्या पंपामध्ये. बघू शकता आपला पंप आहे. तर आता आपण जाणार आहे आतमध्ये, बघणार आहे कोण आले कोण नाही. बघू शकता हे डिझेलचं पॉईंट आहे. गाडी उभी आहे पण इथं कोणी नव्हतं दिसत. इथं होते महाबळे काका. मग आपण आता गेलो आतमध्ये. आपलं गाडी पार्किंग केली. त्याला बोलू बाबा तू गाडी पार्किंग कर, जातो आतमध्ये. मग काय पिशवी घेतली आपली, निघालो आतमध्ये गेलो. तर बोललो आत पण असतील कोणतरी. तर बघितलं तर आतमध्ये कोणीच नाही. तर म्हणलं आता आपली पिशवी तर लटकवली आपण नेहमीच्या जागी. तर आपण आता रपारपा कपडे बदलणार आहे. तर बघू शकता आपली पिशवी तर लटकवली. तर आता आपण घेणार आहे आपले कपडे. इथे आपले कपडे इथे लटकवलेले. घेतले आपण आपले कपडे. मग आता आपण कपडे घालूया. बघू शकता इथं आपली बैठक बसलेली होती. त्यात नवले मामा बोलले काय तू आता राहिला ना, तू बिघडला. म्हणलं मामा घाबरू नका, तुम्हाला पण फेमस करतो. म्हणलं आता चला रॉड बीड घ्या, आपलं पेस्ट वगैरे काढूया आता डिपा.
म्हणलं आता चल तू पुढं. मग आता निघालो मी बाहेर, बघितलं आपला पंप बघू शकता. इथं आपले मॅनेजर होते. म्हणलं आपलं मंगळसूत्र घेऊ. मंगळसूत्र म्हणजे आपलं एक QR कोड. मग घेतलं, घातलं गाड्यात. म्हणलं आता मामा 3 टिपा घेतात, बघूया तुम्हाला दाखवते. नेहमीचप्रमाणे आपल्याकडे 4 टाके आहेत. एक पेट्रोलचं आहे, एक पॉवर पेट्रोलचं आहे आणि एक 2 डिझेलचे आहेत. तर बघू शकता त्यांचे चालू आहे टिपा, त्यांचे चालू होते चर्चा. म्हणलं आता मी काय बोलणार नाही. नावले मामा म्हणले अभिजितला काढ लवकर, नाही तर बघा तुला आता खलासच करून टाकेन. म्हणलं आता मनगोटीवर घातला आत. म्हणलं आता मारून टाकते का काय. म्हणलं आता चालू करा आता टपाटपा. आता बघू शकता टपाटपा चालू आहे आपलं डिपा घेणं. मग आता डिपा घेऊन झाल्यावरती आपलं सगळं आपण आज तसं पण आज आपण डिझेलला आहे, आपलं काही टेन्शन नाही. आज आपण दिवसभर मोकळे. गाड्या येतात ते कसं नाही, गाड्या येत नाही असं नाही. गाड्या येतात ते 1-2 गाड्या. तर मग ते बोलले आपल्याला जा मीटर काढ आपलं डिझेलचं. मग आलं होतं डिझेलचं. मग आता आपल्याला पहिलं काढायची होती 2 मीटर. त्यात बोलले की माझंही पण काढ. अनिल माबरे काका बोलले माझं पण काढ. मग 2 काढतो, एक आणि मॅनेजरला एक. मग तो मामा काढतो, काही ना काही विषय घेऊ. म्हणलं आता काढलं, हॉल काढलं होतं एक. हॉल काढून आता प्रिंट एंटर दाबला आता आला एक बॅक प्रिंट. आता अनिल माबरे मामा म्हटले घे आता हे मला दे, तुमचं 2 काढून घ्या अजून. म्हणलं आता घ्या आता काही विषय नाही. त्यांना दिलं काढून. बघू शकता अनिल माबरे काका इथंच आहेत, बघू शकता ते बरं आपल्या कॅमेऱ्यामध्ये वाकू बघत होते. पण म्हटले मला पण व्हिडिओ काढ. म्हणलं थांबा तुमचं पण दाखवतो. बघू शकता, बघा कसं बघत होते ते हसत होते बघा. मग आता त्यांचं आपण अजून आता आपलं मीटर आहे ते पण त्यांनाच देऊन टाकलं. म्हणलं जरा मॅनेजरला द्या. ते बोलले तूच दे. म्हणलं अजून एक प्रिंट निघालं. आता आपलं अजून एक काढलं आणि आता हे आपण देणार आहे मॅनेजरला. चला जाऊया मॅनेजरला द्यायला. बघू शकता इथं उभेत मॅनेजर. त्यांना आता 1 देणार आहे, आपण 1 घेणार आहे. मॅनेजरला बघा घ्या तुमचं. त्यांचं आहे तर पेन उचलून देतो, काय नका घाबरू. त्यांना उचलून दिलं पेन. आला आपल्या डिझेल पॉईंटला. गाडी आली रिक्षा. त्यांना म्हणलं किती, ते बोलले 150चं कर. म्हणलं आता केलं त्यांना 150चं दिलं टाकून. ते मला विचारत होते काय विषय. म्हणलं काय नाही ब्लॉक काढतोय. आता तुम्हाला पण शेवटपर्यंत दाखवू. बघू शकता तुम्ही, सबर करो. बघू शकता झालं आपलं डिझेल टाकून. आता आपण दिलं नोजल ठेवून. तर त्यांना पण बोललो काका बघा व्हिडिओमध्ये हाय वगैरे करा. त्याने केला हाय. तर म्हणलं काही विषय नाही. आता बसलो होतो आपण, बघू शकता बसलो होतो. म्हणलं आता आबीका पण थोडं लक्ष देऊया. तर आबीला आली ती मोकार गर्दी. तर आपण जाऊया आता चला आबीकडं. बघू शकता तुम्ही बघा आबीका गर्दी किती, 2 गाड्या आहेत. म्हणतोय आमचं पण व्हिडिओ काढ. म्हणलं आता काढतो, बघतो तर व्हिडिओ काढतो. तर त्याचं पण ते पोरं पण बघत होते बघा. ते म्हणलं आला आबी म्हणला हाय. तर बघू शकता आपला आला विठ्ठल भाऊ. खूप लेट येणारा भाऊ आहे, लेट आला. म्हणलं काय नाही आला विषय आला त्या धन्यवाद. तर म्हणलं आता चला जाऊया आपण. बघू शकता आपण आलो. आपल्या काही एक डिझेलची गाडी आली होती. आली डिझेलची गाडी. आता त्याला डिझेल टाकणार आहे. ते बोलले की 150चं कर. त्यांचं पण 150च होतं. त्यांना केलं 150चं रापर. त्यांनी दिलं स्कॅनर. म्हणलं काही विषय नाही करून टाका स्कॅनरवरती, पैसे ऑनलाईन येऊन जातील मला. तर बघू शकता आता आपल्याकडे ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टरला बोलू, ट्रॅक्टरवाले आहे करावं. तर बघू शकता तर आता आपलं इथं आपला मुका म्हणजे राजेंद्र त्याचं नाव म्हणलं. त्याचं मुक आहे. तर बघू शकता तो म्हणते व्हिडिओ काढतोय म्हणून. त्याला पण घेतला आपण व्हिडिओमध्ये. तर म्हणलं आता बघूया त्याचं पण कॉमेडी थोडं करूया आपण. सीन राहुलची वाट बघून थकलो. शेवटी राहुल आला. राहुल आज सुट्टीवरती आहे. तर मित्रांनो बघा राहुल काय म्हणतोय. म्हणत होता की मी सुट्टीवरती आज जास्त मग व्हिडिओमध्ये दिसणार नाही. म्हणलं काही विषय नाही. बघू शकता आपले मॅनेजर चालले बँकेत पैसे भरायला. राहुलने आणली त्याच्या भावाची गाडी. म्हणलं राहुल दाखव बरं एक राईड करू दे मला. म्हणलं राहुल आपला व्हिडिओ काढ. बघत तर आपण एक जाऊन घेतला की गोल फिरत गेलो. आपण गेलो निघून. तो मावशी म्हणत होती तू सगळ्यांचा व्हिडिओ काढतो, माझं का काढत नाही. म्हणलं थांबा तुमचं पण काढतो. बघू शकता इथं मावशी उभे आहेत. म्हणले मावशी स्माईल करा जरा. हा बघा त्यांचा स्माईल. म्हणलं थांबा तुम्ही बसा खुर्चीवर, मी काढतो तुमचा व्हिडिओ. ते बघत होते मोबाईल. मग त्याचा पण काढून घेतला व्हिडिओ. तुम्ही बघू शकता आपला विठ्ठल भाऊ नुसता विचारामध्ये असतो. विचारा काही जास्त बोलत नाही काय नाही. मग म्हटलं काय विषय नाही. बघू शकता नावले काका गाडी टाकत होते आणि रामीकडे तिकडे करत होता उद्योग. म्हणलं आता गाडी आहे त्याला पण मग जाऊ आपण. बघू शकता आपलं राजेंद्र मित्र म्हणजे मुक हवा मारत होता गाडीला. मग आता जेवढीच सुट्टी झाली आपली. मग आपण काढला मीटर आणि निघालो आपलं बाहेर म्हणजे पॉईंटच्या बाहेर निघालो आपण. मीटर काढला आपला, निघाला दिला आपलं ते आपलं मीटर एक
मीटर दिला आपले. आपण शेटला बघू शकता, आपले शेट आहेत. शेटला 1 मीटर दिला. मग आपण निघालो आपलं जेवण करायला. म्हणून आता पहिलं हात बी धुवून घेऊया. निघाला आपलं वॉशिंग बेसिनकडे. आपला हात धुवून घेणार आहे. बघू तर आपण हात बी धुवून घेतले चकाचक. एक दुसरा हात पण धुवून घेऊ. घेतला आता 2 हात धुवून आणि जाऊया आता आपण जेवण करायला. बघू शकता हे आपलं खोली, हे जेवणाची खोली. आपण गेलो आतमध्ये. आबी आणि विठ्ठल बसले जेवायला. म्हणलं आता मी पण घेतो डबा. बघू शकता घेतला आपला डबा, ताटले वगैरे. आपण रपा जेवण करून घ्यावा. चला, झालं आपलं जेवण करून. आता जाऊया ताटं धुवायला. झालं आपलं ताटं धुवून. आता आपल्याला मीटरचा हिसाब करायचं आहे. इकडचं आहे सकाळचं मीटर आणि आत्ताचं मीटर आहे. दोघांचं आपण मायनस करून किती सेल येणार आहे आपण तेवढं टोटल करून आपला हिसाब करणार आहे. तर बघू शकता आपण सगळं टोटल हिसाब करून घेऊया. तर मित्रांनो आपला टोटल एवढं आलेलं आहे. तर आपण पैसे सगळं मोजून घेऊया. आपल्याकडे काही उधारी बिलं वगैरे असतील, आपण ते सगळं मायनस करून घेणार आहे. तर मित्रांनो आपला हिसाब एकदम मुख्यमध्ये लागलेला आहे. तर आता चालूया आपण बाहेर जाऊया. मित्रांनो आपण जाणार होतो बाहेर. मावशी आली. आता मावशी ती म्हणली, अरे विठ्ठला हात चोळ रे, माझा लई दुखतोय हात. म्हणलं आता विठ्ठल अरे घे चोळून. आता त्यांना पण बरं वाटू दे. त्याने घेतलं मग तेल वगैरे टाकलं हातावरती तेल आणि लागला चोळायला. म्हणलं आता बघूया त्याची मजा. झाला हात चोळून. चला आता आपण बाहेर जाऊया. आपण मित्र घेऊया आपण जाऊन. चला, बाहेर गेलो आणि आला समोसेवाला. समोसे घेतले 3 आणि बी बोलला या तुम्ही पण खायला फॅमिली सगळं आपण खाऊ मिळून. म्हणलं आता समोसावाल्याने बघा आपल्याला हाय केलं. मला जाऊ द्या. आता आपण समोसा खात होतो तर आपले टँकर आले होते. टँकर मामा बोलले माझा नको व्हिडिओ काढू. म्हणलं आता तरी काढतोय तुमचं बघा. तर काढलं. आता विठ्ठल भाऊ बसलेला पेट्रोल डबे भरत होता. कारण 4 डबे भरायचे असतात, 4 पेट्रोलचे 4 डिझेलचे. ते भरून घेत होता. मग त्याचं झालं. मित्रांनो आपली झाली सुट्टी. आता आपण चाललो घरी. आपला ब्लॉग आपण इथं स्टॉप करू. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या या गरीब भावाला सपोर्ट करा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यावर टाटा बाय.